Students, last time we have started with the subject manufacturing processes, and in which we have seen the syllabus, the introduction of the syllabus, and all the 6 units. What is there in the 6 units, and what are the various contents of the various units that we have seen last time. Today we'll start with the patterns, or what is the first thing in the casting. We have seen in casting, which is a forming process where we pour the molten metal. The metal is first melted, and then that molten metal is poured into a cavity which is present in the mold, and it is allowed to solidify. After some period of time it will get solidified, and then when we break the mold we get the particular casting. So pattern is a replica of the model or replica of the casting you want. ज्या शेपचं कास्टिंग तुम्हाला पाहिजे असेल त्याचा जसा शेप असेल त्या शेपचा पॅटर्न असतो. पॅटर्न कशासाठी असतो की जे रेतीचं, म्हणजे त्याला आपण सँड म्हणतो, सँडचा मोल्ड तुम्ही बनवलेला आहे, त्या मोल्डमध्ये आपल्याला कॅव्हिटी तयार करायची आहे. ती कॅव्हिटी कोणत्या शेपची असली पाहिजे, ज्या शेपचं आपल्याला कास्टिंग मिळवायचं, तर त्या शेपचा हा पॅटर्न पण असेल. पॅटर्न कशासाठी असेल की ती कॅव्हिटी मिळवायची. जेव्हा आपण तो पॅटर्न त्या सँडमध्ये ठेवू आणि त्याला सगळीकडून रॅमिंग करू, सँड आपण ते प्रेस करू, आणि जेव्हा त्याला बेकिंग वगैरे केल्यानंतर जेव्हा आपण तो पॅटर्न त्याच्यातून रिमूव्ह करू, तर आतमध्ये जी कॅव्हिटी राहील ती कॅव्हिटी आपल्याला जी मिळेल ती एक्झॅक्टली जसा आपल्याला पार्ट पाहिजे कास्टिंगपासून तशी ती कॅव्हिटी राहील. आणि मग त्यानंतर त्याच्यामध्ये मोल्टन मेटल टाकल्यावर आपल्याला तो कास्टिंग मिळेल. तर पॅटर्न इज नथिंग बट ए मॉडेल. पॅटर्न इज अ मॉडेल ऑर द रिप्लिका ऑफ द ऑब्जेक्ट. जो ऑब्जेक्ट तुम्हाला बनवायचा आहे, कास्ट करायचा आहे, कास्टिंग मिळवायचा आहे, त्या ऑब्जेक्टचा एक्झॅक्टली अलाईक मॉडेल, त्याच्यासारखंच. थोडा फरक असेल त्याच्यात, तो डोळ्यांनी दिसणार नाही. तो फरक का असेल, काय असेल हे आपण पाहू, पुढे येईलच ते. त्याच्यावर तो जो फरक असेल पॅटर्न आणि कास्टिंगमधला, हा डोळ्यांनी दिसणारा फरक नाही आहे, तो फार कमी फरक असेल. तो का असेल ते आपण नंतर पाहू. सो इट इज नथिंग बट जस्ट एक्झॅक्टली दी मॉडेल ऑर रिप्लिका ऑफ दी ऑब्जेक्ट टू बी कास्टेड. सो इट इज एम्बेडेड इन मोल्डिंग sand and suitable ramming of molding sand around the pattern is made. मोल्डिंग सॅडमध्ये त्याला दाबतात तो पॅटर्न, आणि चारही बाजूनी त्याच्या सँडचं रॅमिंग करतात, त्याला प्रेस करतात त्या सँडला. द पॅटर्न इज देन विड्रॉन. आता जो बॉक्स आहे, मोल्डिंग बॉक्स, तो 2 पार्टमध्ये असतो. खालचा पार्ट वेगळा असतो, कोप आणि ड्रॅग ज्याला म्हणतो, ते पाहू आपण पुढे. मधात आपण खाली सँड टाकली, त्याच्यावर आपण पॅटर्न ठेवला, आणि वर पुन्हा दुसरा जो पार्ट आहे मोल्डचा तो ठेवला, आणि वरून पुन्हा सँड टाकला. जेव्हा पूर्ण रॅमिंग झालं त्याच्यानंतर आपण वरचा पार्ट आणि खालचा पार्ट वेगवेगळा केला आणि पॅटर्न काढून टाकला. तर आतमध्ये जी कॅव्हिटी तयार होईल, अर्धी कॅव्हिटी राहील खालच्या पार्टमध्ये व अर्धी कॅव्हिटी राहील वरच्या पार्टमध्ये. दोन्ही पार्ट जर एकत्र केले तर विल गेट दी सॉलिड कास्टिंग. त्याच्या आतमध्ये जी कॅव्हिटी राहील ती कास्टिंगच्या शेपची राहील. द पॅटर्न इज देन विड्रॉन. पॅटर्नला नंतर काढून टाकतं आफ्टर जनरेटिंग दी कॅव्हिटी. त्याच्या आतमध्ये जो मोल्ड आहे त्याला आपण मोल्ड म्हणतो, MOULD. तो मोल्ड कॅव्हिटी जनरेट झाल्यावर मोल्डिंग सँडमध्ये त्याला आपण रिमूव्ह करतो. इट मे बी डिफाईन्ड ॲज अ मॉडेल ऑर फॉर्म अराउंड विच सँड इज पॅक्ड. फॉर्म म्हणजे काय, शेप, किंवा तो जो कास्टिंग असतो त्याचंच मॉडेल किंवा त्याच शेपचा त्याच्या भोवती सँड पॅक करतात, रॅमिंग करतात,
टू गिव राईज टू ए कॅव्हिटी. कशासाठी? एक कॅव्हिटी मिळवायसाठी. दॅट इज नोन ॲज मोल्ड कॅव्हिटी. त्याला आपण काय म्हणतो? मोल्ड कॅव्हिटी. इन विच वेन मोल्टन मेटल इज पोर्ड, त्याच्यामध्ये मोल्टन मेटल जेव्हा टाकलं जातं, इट रिझल्ट्स इन ए कास्ट ऑब्जेक्ट. त्याच्यामध्ये मोल्टन मेटल आपण पोअर करतो, मेटलचं लिक्विडिफाईड आपण करतो मेटलला मोठमोठ्या फर्नेसमध्ये. वी हीट दॅट अँड वी get the liquid form of the metal, and that molten metal is poured in the mold cavity. When the mold cavity is filled with the molten metal, त्या मोल्टन मेटलने पूर्ण ती कॅव्हिटी आतमध्ये फिल होईल. मोल्टन मेटल सॉलिडिफाईज टू प्रोड्यूस ए कास्टिंग. जो मोल्टन मेटल आहे तो सॉलिडिफाय होतो काही वेळानंतर आणि आपल्याला तो प्रोडक्ट, ते कास्टिंग आपल्याला, तो ऑब्जेक्ट आपल्याला मिळतो. दस पॅटर्न इज द रिप्लिका ऑफ कास्टिंग. सो पॅटर्न म्हणजे काय? पॅटर्न इज जस्ट दी मॉडेल ऑफ दी कास्टिंग यू वॉन्ट. जो प्रोडक्ट तुम्हाला मिळवायचा आहे कास्टिंगपासून, त्याच्यासारखंच दिसणारं मॉडेल. ते कशाचंही असू शकतं. वूडचं असू शकतं, ॲल्युमिनियमचं असू शकतं, प्लॅस्टिकचं असू शकतं, मेटलचं असू शकतं, कास्टिंगचं पण असू शकतं. तर ह्या वेगवेगळ्या गोष्टी आपण यूज करतो पॅटर्न मॅन्युफॅक्चरिंगसाठी. आणि ओव्हर ए पिरियड ऑफ टाईम ते आपल्याला रिपीटेडली यूज करायचं आहे. एक मोल्ड कॅव्हिटी झाली, लगेच तो पॅटर्न आपण दुसऱ्या मोल्ड कॅव्हिटीसाठी यूज करतो, लगेच तिसऱ्या मोल्ड कॅव्हिटीसाठी यूज करतो. तर तो टिकला पाहिजे, त्याचं विअर अँड टिअर नाही झालं पाहिजे, म्हणून त्यात काही प्रॉपर्टीज असल्या पाहिजे, तेही आवश्यक आहे. सो पॅटर्न इज नथिंग बट व्हॉट? द रिप्लिका ऑफ द कास्टिंग. आता विच आर दी कॉमन पॅटर्न मटेरियल्स दॅट विल सी, की पॅटर्न मटेरियल्स कोणकोणते कॉमन आहे. पहिला आहे वूड. व्हेरी नॅचरली अवेलेबल वूड, लाकूड ज्याला म्हणतो आपण, वेगवेगळ्या प्रकारचे. जसं आपल्याकडे टिकवूड आपण यूज करतो, सागवान. तर शीसम, देवदार, टीक, महागोनी, आपल्याकडे टीक वूड जे आहे ते ॲबंडंट अवेलेबल आहे. आणि वूड कशासाठी? की वूड इज दी मोस्ट पॉप्युलर अँड कॉमनली यूज मटेरियल फॉर पॅटर्न मेकिंग. का बरं? इट इज चीप, कंपॅरेटिव्हली इट इज चीप, इझिली अवेलेबल, रिपेअरेबल. याला रिपेअरिंग खूप सोपं जातं. कुठं कट करायचं असेल, कुठं रिपेअर करायचं असेल, इझिली फॅब्रिकेटेड. त्याचं फॅब्रिकेशन, याला वेगवेगळा शेप देणं खूप सोपं आहे, सिम्पल आहे. त्याला जोडू पण शकतो आपण, त्याला वेगवेगळे पार्ट जोडू शकतो रेझिन्स आणि ग्लूच्या साह्याने. आणि हे शीसम, केल, देवदार, टीक, महागुनी आर दी सम कॉमन वूड अवेलेबल इन दी नेचर फ्रॉम वेअर वी कॅन गेट दी वुडन पॅटर्न्स. आता याचे ॲडव्हान्टेजेस काय वुडन पॅटर्न्स? देअर कॅन बी अ क्वेश्चन इन दी एक्झाम दॅट व्हॉट आर दी कॉमन मटेरियल्स, पॅटर्न मटेरियल्स यूज्ड फॉर मेकिंग ऑफ दी पॅटर्न. So this is the answer. The first common material is wood. Why wood? Because it is cheap. It is available very in abundance in nature. It is easily repairable. We can easily fabricate it. We can join the parts very easily. So we can get the various shapes from the wood very easily. Okay. So these are some plus points of wooden pattern materials, or wood as a pattern material. Then there are advantages. Wood can be easily worked, that already we have discussed. की वर्किंग जे आहे वुडन, एखाद्या लाकडाला शेप द्यायचा असेल तर तो खूप सोपा आहे. त्याच्यासाठी लागणाऱ्या मशीन्स पण खूप सिम्पल असतील. छोटीशी लेथ मशीन असेल. वूडला साधा कार्पेंटर आपण पाहतो की त्याचे जे टूल्स असतात, सॉ असेल, ब्लेड्स असतील, वेगवेगळे चिझल्स असतील, तर त्याच्या साहाय्याने तो कट करतो आणि त्याला शेप देतो. सो साधा कार्पेंटर आपण म्हणतो सुतार, तो पण या वुडन मटेरियलला वेगळा वेगळा शेप देऊ शकतो. सो वूड कॅन बी इझिली वर्क. इट इज लाईट इन वेट. वजनाने तो हलका असतो. सो इझी टू हँडल. इट इज इझिली अवेलेबल इन ॲबंडन्स. इट इज अवेलेबल. इट इज व्हेरी चीप. स्वस्त आहे. इट इज इझी टू जॉईन. दोन पार्ट्स जर जोडायचे असतील तर ते खूप इझिली वी कॅन जॉईन दॅट.
it is easy to obtain a good surface finish. So with the help of various tools we have seen, आपल्याला सरफेस फिनिशिंग जर पाहिजे असेल तर ते खूप सोप्या रीतीनं आपण वुडनमध्ये मिळवू शकतो. त्याला काही वेगळ्या प्रोसेसेसची गरज नाही. वुडन लॅमिनेटेड पॅटर्न्स आर स्ट्रॉंग, म्हणजे कम्पॅरेटिव्हली दे आर स्ट्रॉंग. विअर अँड टिअर त्याचं फारसं होत नाही, किंवा ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम वी कॅन यूज दी सेम पॅटर्न फॉर प्रोड्युसिंग सम नंबर ऑफ मोड्स, राईट. अँड इट कॅन इझिली रिपेअर. तर त्याचं रिपेअर मेंटेनन्स जे आहे ते पण खूप सोपं आहे. सो दीज आर दी ॲडव्हान्टेजेस ऑफ वुडन पॅटर्न. At the same time, there are certain disadvantages also for the wood as a material for making the pattern. So it is susceptible to moisture. Very common drawback of wooden material, that whenever it comes in contact with the moisture, ह्युमिडिटी जर एअरमध्ये खूप असेल, कारण आता जेव्हा आपण मोल्डिंग करतो, जी सँड आहे तर सँड आपल्याला काहीतरी बाइंडर किंवा काहीतरी त्याच्यात ॲडिटिव्ह टाकून, केमिकल टाकून आपल्याला ती रॅमिंग करावं लागते. त्याच्यामध्ये पाणी ॲड केलं जातं, तर ती ओली असते, ती या वुडन पॅटर्नच्या कॉन्टॅक्टमध्ये येते. त्याच्यामुळं त्या मॉइश्चरचा, सँडमधल्या मॉइश्चरचा या पॅटर्नवर इफेक्ट होऊ शकतो. सो इट इज ससेप्टेबल टू मॉइश्चर. इट टेंड्स टू वार्प, म्हणजे याचं जे वार्पिंग आहे काम करून ते फास्टर होईल, आणि सँड ॲव्हरेज विअर जे आहे ते पण होईल. याच्यामध्ये विअर अँड टिअर, कारण सँड जी आहे त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये हे मटेरियल येणार आहे, पॅटर्न येणार आहे, ती ॲब्रेसिव्ह असते. त्याचे जे पार्टिकल्स असतात ते रफ असतात. जेव्हा जेव्हा सँड कॉन्टॅक्टमध्ये येते तेव्हा तेव्हा त्या मटेरियलला ते घासल्या जाते आणि त्याचं विअर अँड टिअर पण होऊ शकतं. इट इज वीकर दॅन मेटॅलिक पॅटर्न्स. सो नॅचरली मेटॅलिक ॲल्युमिनियम किंवा कॉपर, ब्रॉन्झ, कास्ट आयर्न याच्यापासून तयार केलेल्या पॅटर्नपेक्षा हे वीकरच असतील वुडन. फक्त याचा ॲडव्हान्टेज हा आहे की इझिली आपण फॅब्रिकेट करू शकतो, अवेलेबिलिटी खूप जास्त आहे, चीपर आहे, आणि फॅब्रिकेशन खूप इझी आहे. तर हे ॲडव्हान्टेजेस आहे. काही डिसॲडव्हान्टेजेस पण आहे, जसं मॉइश्चरला रिॲक्ट करू शकतं. वीकर असेल म्हणजे कमजोर असतील. मेटल पॅटर्नपेक्षा वुडन पॅटर्न विल बी वीकर. सो दीज आर सम डिसॲडव्हान्टेजेस ऑफ वूड. सो दिस इज द फर्स्ट मटेरियल विच इज यूज्ड ॲज material for making the patterns, that is wood. Second is metal. So metallic patterns are preferred when the number of castings required are large enough. म्हणजे over a period of time you are going for mass production, all the time you are producing the casting, आणि खूप जास्त प्रमाणात तुम्हाला नंबर ऑफ कास्टिंग किंवा नंबर ऑफ प्रोडक्ट्स रिक्वायर्ड आर मोर, तर त्या केसमध्ये तुम्हाला मेटल पॅटर्न्स किंवा मेटॅलिक पॅटर्न्स यू विल प्रिफर. कारण बाकीच्या गोष्टी जसं मॉइश्चर आहे किंवा विअर अँड टिअर आहे, हे याचा इफेक्ट याच्यावर जास्त होत नाही मेटल. आणि म्हणून नंबर ऑफ युनिट्स, नंबर ऑफ प्रोडक्ट्स इफ रिक्वायर्ड मोर विल गो फॉर मेटल पॅटर्न्स. So metallic patterns are preferred when number of castings required is large enough to justify their use. आता मेटल पॅटर्न बनवणं म्हणजे सोपं नाही आहे. ते फॅब्रिकेट करणं, त्याला शेप देणं ते कॉस्टली आहे. आणि जर तुमच्याजवळ पार्ट्स जे आहेत तुम्हाला बनवायचे ते खूप सारे आहेत, तर तुम्ही मेटल पॅटर्न बनवू शकता. पण खूप कमी आहेत आणि खूप लवकर तुम्हाला शेप तुमच्या प्रोडक्टचा चेंज होतो आहे, तर त्या केसमध्ये मेटल पॅटर्न्स आर नॉट जस्टिफाईड. सो वेन इट इज जस्टिफाईड वेन दी नंबर ऑफ कास्टिंग्स रिक्वायर्ड आर लार्जर. दीज पॅटर्न्स आर नॉट मच अफेक्टेड बाय मॉइश्चर. जसं वुडन पॅटर्न होतं तसं मॉइश्चरचा याच्यावर इफेक्ट होत नाही. द मेन डिसॲडव्हान्टेज ऑफ मेटल पॅटर्न आर हायर कॉस्ट. आता नॅचरली त्याला फॅब्रिकेशन करण्याला लागणारं साहित्य, मशिनरी, स्किल्ड लेबर, टूल्स
ह्या सगळ्या गोष्टी कॉस्टलीयर असतील आणि म्हणून जे मटेरियल असेल ते पण कॉस्टलीयर असेल ज्याच्यापासून पॅटर्न बनला आहे. तर त्याची जी कॉस्ट आहे ती हायर राहील. हायर वेट पण याचं जास्त राहील वुडन पॅटर्नपेक्षा. आणि टेंडन्सी ऑफ रस्टिंग, सिन्स इट इज कमिंग इन कॉन्टॅक्ट विथ दी मॉइश्चर ऑल दी टाईम, रस्टिंग होऊ शकतं. तर ते पण या मेटल पॅटर्नमध्ये एक डिसॲडव्हान्टेज असू शकतो. इट इज प्रिफर्ड फॉर प्रोडक्शन ऑफ कास्टिंग इन लार्जर क्वांटिटीज विथ सेम पॅटर्न. एकच पॅटर्न आणि त्याच पॅटर्नचे खूप सारे मोल्ड आपल्याला बनवायचे आहे, कास्टिंग बनवायचे आहे त्याच शेपचे. तर तेव्हा आपण मेटॅलिक पॅटर्न यूज करू. कारण त्यावेळेस कसं की नंबर ऑफ कास्टिंग, number of products required will be more, and over a long period of time if you want to use the same pattern, it should be made up of metal. The metal commonly used for pattern making are cast iron, brass, bronze and aluminum alloys. तर हे जे कॉमनली यूज्ड मटेरियल्स आहेत ते मेटल्स आहेत ते आहेत कास्ट आयर्न, ब्रास, ब्रॉन्झ अँड ॲल्युमिनियम अलॉईज. आता कास्ट आयर्न पहिला जो मेटल आपण यूज करतो तो आहे कास्ट आयर्न. कास्ट आयर्न इज चीपर, स्वस्त आहे, स्ट्रॉंगर, स्ट्रेंथ आहे याच्यामध्ये, टफ आहे आणि ड्युरेबल पण आहे. तर हे चारही ॲडव्हान्टेजेस आहेत कास्ट आयर्नचे. पहिला ॲडव्हान्टेज आहे चीप, म्हणजे स्वस्त आहे. दुसरा आहे इझी टू फाईल अँड फिट, म्हणजे याचं फॅब्रिकेशन जे आहे, फायलिंग जे आहे, फिटिंग जे आहे किंवा याला वेगळा शेप द्यायचा आहे तर ते आपण इझिली करू शकतो. स्ट्रॉंगर आहे, गुड रेजिस्टन्स टू सँड ॲब्रेजन. सँड बी सांगितलं पहिलेच की सँड इटसेल्फ इज ॲब्रेजिव्ह इन नेचर. आपण पाहिलं सँड पार्टिकल्स जे असतात ते असे कोर्स असतात, ते आपल्याला समजा हातात वगैरे आपण घेतले तर आपल्याला असं टोचल्यासारखं होतं आहे की नाही, खळबळीत असतं. सो ॲब्रेजिव्ह पार्टिकल्स असतात. and when they are coming all the time contact with the material, they will go on going for abrasion, sand abrasion ज्याला म्हणतो. आणि मेटलचं जर पॅटर्न असेल तर त्याच्यावर त्या सँडचा फारसा इफेक्ट होत नाही, ते घासल्या जाणार नाही. गुड सरफेस फिनिश. आता जे कास्टिंग आहे, जे आपण मेटल पॅटर्नमधून कॅव्हिटी बनवल्यावर मिळणार आहे त्याचं जे सरफेस फिनिशिंग आहे ते नॅचरली चांगलं राहील. डिसॲडव्हान्टेजेस आहे की हेवी इन वेट, नॅचरली वेट याचं खूप जास्त असेल आणि वेट जास्त असेल म्हणून याचं हँडलिंग पण तितकंच कठीण होईल. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काढणे, ठेवणे हे सगळं इट विल बी अ टीडियस जॉब. सेकंड डिसॲडव्हान्टेज इज ब्रिटल, हेन्स मोर प्रोन टू ब्रोकन. आता कास्ट आयर्न जो आहे, ज्यावेळेस आपण म्हणतो की तो टफ आहे, तो स्ट्रेंथ आहे, तो स्ट्रॉंगर आहे, पण हा जर वरून खाली पडला तो फुटू शकतो, तुटू शकतो आणि म्हणून ब्रिटल नेचरमध्ये आहे तो. इट इज मोर प्रोन टू ब्रोकन. तो त्याची एक प्रॉपर्टी आहे ब्रिटलनेस. त्या ब्रिटलनेसमुळे तो लवकर तुटू शकतो पडल्यावर. इट मे रस्ट, त्याला रस्टिंग पण होऊ शकतं मॉइश्चरच्या कॉन्टॅक्टमध्ये तो आला. देन सेकंड इज ब्रासेस अँड ब्रॉन्झेस. दे आर हेवियर, याचं वजन जास्त असतं. तुम्ही पाहिलं असेल पितळ किंवा ब्रॉन्झ जर असेल. एक्सपेन्सिव्ह दॅन कास्ट आयर्न, कास्ट आयर्नपेक्षा महाग असेल नॅचरली. हेन्स आर प्रिफर्ड फॉर मॅन्युफॅक्चरिंग स्मॉल कास्टिंग. छोटं कास्टिंग असेल आणि खूप सारे कास्टिंग बनवायचे असतील छोटे छोटे, नंबर, इन्फायनाईट नंबर, कंटिन्युअस प्रोडक्शन इज गोइंग ऑन, दॅट टाईम वी मे यूज this sort of metals. Advantage is better surface finish than cast iron. Cast iron पेक्षा ह्याचं सरफेस फिनिशिंग निश्चितच चांगलं राहील. थिन सेक्शन्स, खूप पातळ एखादा सरफेस असेल, सेक्शन असेल, तो पण आपण इझिली कास्ट करू शकतो. डिसॲडव्हान्टेज आहे कॉस्टली. मेटल ब्रास आणि ब्रॉन्झसारखा मेटल आपण यूज केला तर तो कॉस्टली असेल आणि हेवियर पण असेल, त्याचं वजन पण जास्त असेल. ॲल्युमिनियम अलॉईज. आता हे सगळ्यात कॉमन जे मटेरियल काही यूज होत असेल पॅटर्न्ससाठी ते ॲल्युमिनियम अलॉईज. सो ॲल्युमिनियम अलॉय पॅटर्न्स आर मोस्ट पॉप्युलर
and best among all the metallic patterns because of light in weight. त्याचं वजन कमी असतं ॲल्युमिनियम पॅटर्न्स. सरफेस फिनिशिंग बेटर, सरफेस फिनिशिंग जे आहे ते चांगलं असतं. मेल्टिंग पॉईंट इज लो, गुड स्ट्रेंथ, हाय स्ट्रेंथ टू वेट रेशो, म्हणजे वजनात कमी आणि स्ट्रेंथ जास्त. एखाद्या मेटल जर आपण ब्रास घेतला तर जो हा रेशो आहे हाय स्ट्रेंथ टू वेट विल बी हायर इन ब्रास बट इट विल बी लोअर इन ब्रास बट इट विल बी व्हेरी हाय. दिस रेशो हाय स्ट्रेंथ टू वेट रेशो, वेट कमी स्ट्रेंथ जास्त कशामध्ये? ॲल्युमिनियम. सो ॲल्युमिनियम अलॉईज ॲडव्हान्टेजेस. ॲल्युमिनियम अलॉईज पॅटर्न डज नॉट रस्ट, त्याचं रस्टिंग होत नाही, त्याच्यावर मॉइश्चरचा कोणताही इफेक्ट होत नाही. दे आर इझी टू कास्ट. याचं जे कास्टिंग आहे, आता पॅटर्न बनवायचा म्हणजे ऑल द टाईम तुम्ही मशीनिंगनी कटिंगनी नाही करू शकत, त्याचं पण कास्टिंग करावं लागेल. म्हणजे एखादा पॅटर्न बनवायचा आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला एक मास्टर पॅटर्न असतो पहिले. त्या मास्टर पॅटर्ननी एक कॅव्हिटी तयार करायची, त्या कॅव्हिटीमध्ये आपण ॲल्युमिनियम ओतायचं, लिक्विड ॲल्युमिनियम किंवा मोल्टन ॲल्युमिनियम, अँड देन दॅट कास्टेड मोल्ड विल बी यूज्ड ॲज पॅटर्न फॉर सम अदर प्रोडक्ट्स. सो दॅट इज व्हॉट इज वी कॉल इट ॲज मास्टर पॅटर्न. मास्टर पॅटर्न येईल पुढे, काय मास्टर पॅटर्न असतो ते मी सांगेन. की मास्टर पॅटर्नपासून पॅटर्न्स बनवतात आणि पॅटर्न्सपासून मग प्रॉडक्ट्स बनवतात, जनरल प्रोडक्ट्स. सो हा जो ॲल्युमिनियम आहे याचा पॅटर्न बनवायचा आहे तर तो कास्टिंगपासून आपण बनवू शकतो. कास्टिंग म्हणजे लिक्विड ॲल्युमिनियम म्हणजे मोल्टन ॲल्युमिनियम मोल्ड कॅव्हिटीमध्ये पोर करून त्याला सॉलिडिफाय आपण केलं तर तो पॅटर्न तयार झाला आणि मग त्या पॅटर्नपासून आपण वेगवेगळे प्रॉडक्ट बनवू शकतो. सो इट इज इझी टू कास्ट. दे आर लाईट इन वेट. त्याचं वजन जे आहे ॲल्युमिनियमचं आपल्याला माहिती आहे की ते हलकं असतं. दे कॅन इझिली बी मशीन. त्याला मशीनिंग करायचं असेल, कुठे कट करायचं असेल, कुठे काही वेगळा त्याला शेप द्यायचा असेल तर इट इज व्हेरी इझी टू कास्ट. डिसॲडव्हान्टेजेस, दे कॅन बी डॅमेज बाय शार्प एजेस. आता ॲल्युमिनियम हे सॉफ्टर आहे त्या मानाने, मेटल ॲज अ मेटल इट इज सॉफ्टर. सो शार्प एजेस म्हणजे एखाद्या कोणता पार्ट असेल ज्याची एखादी शार्प एज जर ह्या ॲल्युमिनियममध्ये लागली तर तिथे काहीतरी डॅमेज होऊ शकते. दे आर सॉफ्टर दॅन ब्रास अँड कास्ट आयर्न. ब्रास आणि कास्ट आयर्नपेक्षा हे सॉफ्टर असतात म्हणून याला डॅमेज पण लवकर होऊ शकतो. देअर स्टोरिंग ट्रान्सपोर्टेशन नीड्स प्रॉपर केअर. याला तुम्ही धरला आणि फेकला, उचलला, इकडे फेकला असं नाही करू शकत आपण, कारण तो त्याच्यामुळं काय होईल, तो पॅटर्न खराब होईल. त्याला नीट व्यवस्थित उचलून एका ठिकाणी त्याचं स्टोअर करावं लागेल, तिथून त्याला दुसऱ्या ठिकाणी न्यायचं असेल तिथंही व्यवस्थितच न्यावं लागेल. त्याला आदळ उपट आपल्याला करता येणार नाही कारण त्याचा शेप डिस्टर्ब होऊ शकतो, तो डॅमेज होऊ शकतो कारण तो सॉफ्टर आहे. So these are the disadvantages of aluminum. Then there are white metals such as copper, lead, alloy of antimony. आता हे जे आहे हे खूप छोट्या प्लेट्स किंवा कॅव्हिटीज, नॅरो कॅव्हिटीज आपल्याला पाहिजे असतील तर त्या केसमध्ये आपल्याला हे व्हाईट मेटल्स आपण यूज करू शकतो. इट इज बेस्ट मटेरियल फॉर लायनिंग अँड स्ट्रिपिंग प्लेट्स. लायनिंग म्हणजे किंवा स्ट्रिपिंग प्लेट्स बारीक बारीक आपल्याला हे करायचे असतील, लायनर द्यायचं असेल. इट हॅज लो मेल्टिंग पॉईंट. मेल्टिंग पॉईंट याचा कमी असतो. इट कॅन बी कास्ट इन टू नॅरो कॅव्हिटीज. बारीक कॅव्हिटीज असतील, छोटे छोटे पार्ट्स असतील तर आपण याच्यापासून पॅटर्न बनवू शकतो. इट इज टू सॉफ्ट, व्हेरी सॉफ्ट. इट्स स्टोरिंग अँड ट्रान्सपोर्टेशन नीड्स प्रॉपर केअर. त्याचं हँडलिंग जे आहे ते प्रॉपर पाहिजे. इट विअर्स अवे बाय सँड अँड शार्प एजेस. सँडचा पण याच्यावर इफेक्ट होऊ शकतो. बट इन सम केसेस, रिक्वायर्ड केसेस, पर्टिक्युलर केसेस, वी मे नीड दिस. कास्टिंग जर आपल्याला त्या तितकं सॉफिस्टिकेटेड किंवा तितक्या
वेगळ्या मेटलचं जर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला हे पॅटर्न्स यूज करावे लागतात. जसं दागिने बनवायचे तर आपण पाहू पुढे. इन्व्हेस्टमेंट कास्टिंग एक प्रकार आहे ज्याच्यापासून आपण ऑर्नामेंट्स बनवतो, दागिने ज्याला म्हणतो गोल्डन. तर ते त्याच्यामध्ये आपण हे पॅटर्न्स यूज करतो. दॅट विल सी लॅटर ऑन वेन वी सी दी प्रोसेसेस. So these are the metals generally we use for the cast iron to the white metal. Cast iron, brass, bronze, aluminium, copper, then the white metals. So all these are the metals which we are using for the preparation of the patterns or making of the patterns. पॅटर्न बनवायसाठी आपण ह्या मेटल्सचा उपयोग करतो. पहिलं आपण वूड, which is commonly used. सेकंड इज मेटल्स. थर्ड इज प्लास्टिक्स. आजकाल जे प्लास्टिकचं आपण पाहतो की त्याची लोकप्रियता खूप वाढलेली आहे, की बऱ्याचशा गोष्टी जसं आपण फर्निचरमध्ये रिव्हॉल्युशन आलेलं आहे. अर्लियर 30-40 इयर्स बॅक जे फर्निचर असायचं ते तर एक तर लाकडाचं असायचं किंवा म्हणजे प्युअर टीकवूड किंवा लाकडाचं, दुसऱ्या लाकडाचं किंवा मेटल्सचं असायचं. नाव दी फर्निचर इज ऑलमोस्ट रिप्लेस्ड, ऑल दी मटेरियल इज रिप्लेस्ड बाय दी प्लास्टिक. यू माइट हॅव सीन. कारण त्याचे काही ॲडव्हान्टेजेस आहेत. सो प्लॅस्टिक्स आर गेटिंग मोर पॉप्युलॅरिटी नावडेज ॲज बिंग लायटर. लायटर म्हणजे हलका आहे वजनाला. तुम्ही पाहिलं असेल की एक माणूस 10 खुर्च्या उचलतो मोल्डिंग चेअर. तेच जर लाकडाची असेल तर एक खुर्ची तो ॲट ए टाईम उचलू शकेल. स्ट्रॉंगर आहे. पडलं तुटलं काही होत नाही त्याला, त्याच्यावर उभंही राहिलं तरी तुटत नाही. मॉइश्चर अँड विअर रेजिस्टंट. याच्यावर मॉइश्चरचा इफेक्ट होत नाही, याचं विअर अँड टिअरही होत नाही लवकर. नॉन स्टिकी टू मोल्डिंग सँड याला चिपकत नाही. ड्युरेबल, टिकतंही अँड नॉट अफेक्टेड बाय दी मॉइश्चर ऑफ मोल्डिंग सँड. तर ह्या सगळ्या ॲडव्हान्टेजेसमुळं, या सगळ्या मटेरियलमुळे नाउअडेज दी प्लॅस्टिक मोल्ड्स आर यूज्ड. मोर ओव्हर ते इम्पार्ट व्हेरी स्मूथ सरफेस फिनिश. आता याच्यात आपल्याला सरफेस फिनिश पण खूप चांगला मिळतो ऑन दी पॅटर्न सरफेस. दीज मटेरियल्स आर समवॉट फ्रॅजाईल, लेस रेसिस्टंट टू सडन लोडिंग. याच्यावर जर लोड आलं खूप जास्त एखाद्या वेळेस तर ते तुटू शकतं. अँड देअर सेक्शन्स मे नीड मेटल रिइन्फोर्समेंट. तर मेटल रिइन्फोर्समेंट म्हणजे आपण पाहिलं असेल की प्लॅस्टिकचं जर तुम्ही एखादा ऑब्जेक्ट पाहिला तर त्याच्या आतमध्ये मेटलची पट्टी असते कुठे. तर ती कशासाठी असते की त्याला ती स्ट्रेंथ यावी म्हणून मेटल रिइन्फोर्समेंट त्याच्या आतमध्ये आपल्याला द्यावी लागते टू गेट दी स्ट्रेंथ, सो दॅट इट कॅन विस्टँड टू दी लोड ॲक्टिंग ऑन इट. म्हणजे त्याच्यावर एखाद्या वेळेस लोड आलं तर ते तुटू नये म्हणून त्याला आपल्याला मेटलचं रिइन्फोर्समेंट द्यावं लागते आतमध्ये. These materials are somewhat fragile, less resistant to sudden loading, and their sections may need metal reinforcement. मेटलचं रिइन्फोर्समेंट त्याच्या आतमध्ये दिलेलं असतं. द प्लॅस्टिक यूज्ड फॉर दिस पर्पज आर थर्मोसेटिंग रेझिन. थर्मोसेटिंग प्लास्टिक्स असतात. थर्मोसेटिंग अँड थर्मोप्लास्टिक्स हे दोन प्रकारचे प्लास्टिक्स तुम्ही पाहिले असेल केमिस्ट्रीमध्ये, की देर आर thermoplastics and there are thermosetting plastics. Thermoplastics are plastics which we can change the shape after heating it all the time. प्रत्येक वेळेस त्याला तुम्ही गरम करा, वेगळा शेप द्या. थर्मोसेटिंगचं तसं नाही आहे. वन्स इट इज सेट टू अ टेम्परेचर वी कॅनॉट चेंज दी शेप इंडिव्हिज्युअली बाय दी टेम्परेचर एक्सेप्ट. म्हणजे पुन्हा त्याला गरम केल्यावर त्याचा शेप चेंज होत नाही, आणि म्हणून थर्मोसेटिंग प्लास्टिक्स आर used. To prepare a plastic pattern, a mold in 2 halls is prepared in plaster of Paris. आता पॅटर्न बनवायसाठी पण मोल्ड बनवतो आपण. पहिले पॅटर्न बनवायचा तो कसा बनवायचा, तो मोल्डिंगनीच बनवतात. तर त्याच्यासाठी प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा मोल्ड बनवतो, किंवा
वुडन पॅटर्नच्या साहाय्याने आपण प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा मोल्ड बनवतो आणि मग त्या ज्या वुडन पॅटर्न असतो तो त्याला आपण मास्टर पॅटर्न म्हणतो. वन्स ए मोल्ड इज प्रिपेअर्ड दॅट वुडन पॅटर्न वोंट हॅव एनी वर्क, then we'll start working with that plaster of Paris pattern, plaster of Paris mold all the time. By pouring the molten plastic in it, we will get the plastic patterns, mass production of plastic patterns. The phenolic resins is poured into mold and the mold is subjected to heat. The resin solidifies, giving the plastic pattern. Plaster of Paris चा एक मोल्ड तयार करायचा. मोल्ड म्हणजे साचा. तर साचा कशाच्या साहाय्याने, तर काहीतरी आपल्याला एखादा पॅटर्न लागेल त्याच्या साहाय्याने आपण साचा बनवू. तो पॅटर्न म्हणजे मास्टर पॅटर्न जो एकदाच यूज होईल. एक वेळा साचा तयार झाला की त्या साच्याच्या साहाय्याने आपण वेगवेगळे पॅटर्न्स ऑल द टाईम तयार करू आणि मग त्या पॅटर्न्सच्या साहाय्याने आपण वेगवेगळे प्रॉडक्ट तयार करू. दॅट पॅटर्न्स आर प्रोड्यूस टू प्रोड्यूस दी प्रॉडक्ट्स. सो दिस इज व्हॉट इज दी प्रोसेस. सो प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा मोल्ड आपण तयार करतो. रिसेंटली ए न्यू मटेरियल इज हॅज स्टेप्ड इन टू द फील्ड, प्लॅस्टिक ॲज नोन ॲज फोम प्लॅस्टिक. तर हे प्लॅस्टिक मटेरियल आहे. प्लॅस्टिक इज वन ऑफ द मटेरियल विच इज यूज्ड फॉर मेकिंग दी पॅटर्न्स. सो वी हॅव सीन वूड, metals, various metals and plastic. Next we'll see wax, that we'll see in the next video.